मित्रांनो, गोव्यातील कुंकळी या गावचा इतिहास पाहिल्यास अंगावर काटा शहारल्याशिवाय राहणार नाही। गोव्यात ह्या इतिहासाने कोरलेली पाने कधीही पुसली जाणार नाहीत। भारत स्वातंत्र्यानंतर गोव्याला 14 वर्षांचा आणखी वनवास भोगावा लागला आणि त्यानंतर शेवटी जनजागृतीची ठिणगी पेटली आणि पूर्ण गोवा पेटून उठला। त्यातून भारत सरकारच्या ऑपरेशन विजयमधून गोवा पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला। आज एवढ्या वर्षांनी गोव्याला पुन्हा राजकारण्यांच्या दुर्दैवी दुष्टचक्रातून मुक्त करण्याची वेळ गोवेकरांवर आली आहे। होय, हे खरं आहे। धर्मांतरानं लादणाऱ्यांना या गावच्या लोकांनी सोडलं नाही, मात्र याचे परिणाम देखील या गावाने भोगले। त्या क्रांतिकाऱ्यांनी गोव्यासाठी स्वतःचे जीवन संपवताना देखील कशाचीही आशा केली नाही। फक्त गोव्याला या जुलमी राजवटीतून मुक्त कसे करावे हाच विचार त्यांनी केला। मित्रांनो, हा झाला इतिहास, पण ती हिंमत आज आपल्यात आहे का? मला वाटते हा प्रश्न सगळ्यांनी स्वतःला एकदा विचारावाच। गोव्याच्या मातीवर आज गोवेकरच पुत्र क्रूर होऊन घाव घालू लागले आहेत। सौभाग्यवतीच्या डोक्यावरच्या सिंधुराप्रमाणे असलेली गोव्याची संस्कृती आज गोवेकरच पुसण्यासाठी पुढे सरसावले आहे। माणसाला स्वार्थ असावा, पण स्वार्थी माणसाने गोव्याचा श्वास देखील घोटावा हे क्रूर कृत्य कसं बरं घडू द्यावं? गोव्याच्या जमिनी आज गोव्याबाहेरील लोकांच्या ताब्यात आहेत। आपण आता भाटकार नाही, भिकारी होण्याचे बाकी आहोत। आम्हा गोवेकरांचा कसला तो स्वाभिमान जो कधीच जागा होणार नाही। 500,000 रुपयांसाठी मत मारून सरकार घडवणारे आम्ही त्यांना कुठल्या तोंडाने जाब विचारणार? आमच्या नंतरही पुढील पिढी जन्माला येणार आहे, याचा गोवेकरांना विसर पडला आहे की काय, असा प्रश्न आता विचारावा लागत आहे। निदान गोव्यातील विरोधी पक्ष एकत्र येतील आणि गोव्याला नव्या दिशेची किरण दाखवतील अशी आशा गोवेकरांनी बाळगली होती, पण नाही। मात्र किरणे गोवेकरांच्या भेटीला जरूर आली। इतिहासाचा वारसा असलेल्या कुंकळी गावचा सुपुत्र गोव्यासाठी म्हणे पुन्हा गोव्यात आला आहे। त्याचे नाव आहे फार्दिनो रिबेलो। कुंकळी मतदारसंघातून विधानसभेत पोचलेले विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतील असे वाटत असताना आता कुंकळीचे माजी आमदार आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फार्दिनो रिबेलो यांनी जन चळवळीच्या नांदीचा शंख फुकला आणि त्यांच्या सभेला गर्दी झाली। एवढी की ऐतिहासिक आझाद मैदानावर देखील लोकांची गर्दी पाहायला मिळाली। यातून गोव्यात एक नव्या चळवळीला सुरुवात झाली, याचे स्पष्ट संकेत मिळाले। शेवटी जनजागृतीसाठी जन चळवळ ठीक आहे, परंतु त्याचं रूपांतर जर कायद्यात करायचं झालं तर त्यासाठी राजकारण आणि विधानसभेत पोचणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जन चळवळीने फक्त सरकारवर दबाव आणता येतो, पण विधानसभेत पोचल्यावर त्याचा पाठपुरावा करून न्याय मिळवता येतो। रिबेलोंनी सध्यासाठी 10 कलमी जाहीरनामा जाहीर केला आहे। देशभर काँग्रेस सरकारच्या सत्तेचा एका काळी कायापालट करणाऱ्या जनता पार्टीचे आमदार म्हणून कुंकळीमधून फार्दिनो रिबेलो यांनी गोव्याच्या विधानसभेत पोचले होते। ती जनता पार्टी आज अस्तित्वात नाही, पण त्या पार्टीतून राजकारणात एंट्री केलेले कित्येक नेते आज भाजपमध्ये आहेत। या पक्षाच्या चिन्हावर एकावेळी आत्ताचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत यांनी निवडणूक लढवली होती। हा इतिहास मुख्यमंत्री आजही सांगतात। आता म्हणतात ना की सोनारानेच कान टोचावे, तसंच एकावेळी त्या विचारसरणीने काम करणाऱ्या रिबेलो यांनी सरकारचे कान टोचले आहे। यातून सरकार कधी भोत घेईल अशी मुळीच अपेक्षा नाही, पण ही आज सुरू झालेली जनजागृतीची ठिणगी कधी विझू नये। या ठिणगीचे रूपांतर वणव्यात होवो आणि गोव्याची राख करण्यासाठी सरसावलेल्यांच्या याच वणव्याने त्यांच्या कृतीची राख होवो। एक इतिहास कुंकळीच्या नावावर आहे, आणखी एक इतिहास कुंकळकराच्या नावावर होवो, एवढंच।